नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 017 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 17. मागच्या 16व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. आता आपण या 17व्या भागामध्ये 3रा अध्याय ज्याचं नाव आहे कर्मयोग त्याच्या 14व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. अगर आप हिंदी भाषिक है, आपको मराठी समझ में नहीं आ रहा है, तो आप मेरे प्लेलिस्ट में जाके, चैनल के प्लेलिस्ट में जाके मेरा भगवत गीता का हिंदी उपक्रम है वो आप सुन लीजिए. तो चला तर मग सुरू करूयात. आजचा आपला भाग 17वा. पण भाग प्रत्यक्ष वाचन सुरू करण्यापूर्वी, पुस्तक वाचन सुरू करण्यापूर्वी एकदा परमात्म्याचं ध्यान करूयात. परमात्म्याचं ध्यान. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. अध्याय 3 कर्मयोग, श्लोक क्रमांक 14. आता 14 आणि 15 पुस्तकामध्ये एकत्र दिलेले आहेत, त्यामुळे त्याचा संबंध आपण पहिल्यांदा वाचूयात. येथे अशी जिज्ञासा निर्माण होते की यज्ञ न केल्याने काय तोटा होतो. यावर सृष्टीचक्र सुरक्षित ठेवण्यासाठी यज्ञाची आवश्यकता प्रतिपादन करीत भगवंत म्हणतात. 14वा श्लोक, त्यावर एकदा कटाक्ष टाकूयात आणि मग वाचूयात. अन्नाद भवति भूतानि पर्जन्याद अन्न संभवः यज्ञाद भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. 15वा श्लोक लगेच 15वा श्लोक आहे त्याला जोडूनच. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम. आता दोन्हीचा मिळून अर्थ एकत्र दिलेला आहे. 14 आणि 15 दोन्ही श्लोकांचा मिळून अर्थ एकत्र काय होतो बघूयात. भगवंत म्हणतात, सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. यावरून हे सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. सुंदर. 14व्या आणि 15व्या श्लोकाचा अर्थ एकत्र त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आता 14वा आणि 15वा श्लोक समजावून घेण्यासाठी त्याची नेहमीच्या पद्धतीने आपल्या प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न, अन्न या शब्दाचा अर्थ काय आहे आणि सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात या वाक्याचा अर्थ काय. बघा आपला किती सुंदर उपक्रम आपल्याला हा मिळालेला आहे. पुस्तक किती सुंदर आपल्याला मिळालेलं आहे. नुसती भगवद्गीता वाचली किंवा संस्कृत श्लोक नसते वाचले किंवा जरी त्यांचा मराठी अनुवाद जरी नुसता वाचला श्लोकांचा तरी आपल्याला ह्यातलं काहीही समजत नाही. परंतु आभार त्या जगदयालजी गोविंदकाजींचे, ज्यांनी त्याच्यानंतर ते कुलकर्णी श्रीमान ज्यांनी याचं भाषांतर मराठीमध्ये केलं, आणि गीता प्रेस गोरखपूर, या सगळ्यांचे आभार की त्यांनी आपल्याला इतकं सोपं करून दिलं. हे या प्रश्नाचं उत्तर. येथे अन्न हा शब्द व्यापक अर्थाने आलेला आहे, म्हणून त्याचा अर्थ फक्त तांदूळ, गहू, हरभरा इत्यादी धान्य असाच नव्हे, तर आहार करण्यास भिन्न भिन्न असे जे स्थूल व सूक्ष्म पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे भिन्न भिन्न प्राण्यांच्या शरीरादींचे पोषण होते, त्या सर्व खाद्यपदार्थांचा वाचक अन्न हा शब्द आहे. म्हणून सर्व प्राणी हे अन्नापासून उत्पन्न होतात. या वाक्याचा भावार्थ असा की खाद्यपदार्थांपासूनच सर्व प्राण्यांच्या शरीरात रज व वीर्य इत्यादी बनतात. त्या रज, वीर्य इत्यादींच्या संयोगानेच भिन्न भिन्न प्राण्यांची उत्पत्ती होते आणि उत्पत्तीनंतर त्यांचे पोषण सुद्धा खाद्यपदार्थांनीच होते. म्हणून सर्व प्रकारे प्राण्यांची उत्पत्ती, वृद्धी व पोषण यांचे कारण हे अन्न हेच आहे. श्रुतीमध्येही म्हटले आहे की अन्नाद्देव खत्विमामी भूतानी जायन्ते अन्नेन जातानी जीवंती. म्हणजे हे सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात आणि उत्पन्न होऊन अन्नामुळेच जगतात असं स्पष्ट म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न, अन्नाची उत्पत्ती वृष्टीमुळे होते या म्हणण्याचा भावार्थ काय. याद्वारे असे दाखवले आहे की जगात स्थूल व सूक्ष्म असे जितके म्हणून खाद्यपदार्थ आहेत त्या सर्वांच्या उत्पत्तीमागे पाणीच मुख्य असते. कारण स्थूल व सूक्ष्म रूपाने पाण्याचा संबंध सर्व ठिकाणी असतो आणि पाण्याचा आधार वृष्टीच होय. पुढचा प्रश्न, वृष्टी यज्ञापासून होते असे म्हणण्याचं तात्पर्य काय. उत्तर, सृष्टीमध्ये जितके म्हणून जीव आहेत त्या सर्वांमध्ये मनुष्यच असा आहे की ज्याच्यावर सर्व जीवांच्या भरण पोषणाची व संरक्षणाची जबाबदारी असते. मनुष्य आपली जबाबदारी समजून मनाने, वाणीने व शरीराने सर्व जीवांच्या जीवनधारणारूप हितासाठी ज्या क्रिया करतो त्या क्रिया संपादित करणाऱ्या सत्कर्मास यज्ञ असे म्हणतात.
म्हणजे क्लिअर कट ते आपल्याला सांगतायत की आपल्या डोक्यामध्ये असतं की यज्ञ म्हणजे अग्नी प्रज्वलित करून त्याच्यामध्ये आहुती देणं म्हणजेच फक्त यज्ञ असतो, पण यांनी आपल्याला यज्ञाची खूप सुंदर व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा समजावून सांगतायत। भगवद्गीतेच्या दृष्टीने यज्ञ म्हणजे अग्नी प्रज्वलित करून नुसतं आहुती देणे नव्हे, तर भगवद्गीतेमधला अपेक्षित असलेला यज्ञ आपल्याला ते समजावून सांगतायत। धन्यवाद त्यांचे। पुढे जाऊया। हवन, दान, तप व उपजीविका इत्यादी सर्व कर्तव्य कर्मांचा समावेश होतो। यांमध्ये हवनाला प्राधान्य असल्यामुळे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की अग्नीमध्ये आहुती दिल्यावर वृष्टी होते आणि त्या वृष्टीने अन्नाची उत्पत्ती झाल्यामुळे प्रजेची उत्पत्ती होते। परंतु यज्ञ या शब्दाने येथे फक्त हवन असेच तात्पर्य नाही। लोकोपकारार्थ होणाऱ्या क्रियांमुळे संपादित होणाऱ्या सर्व सत्कर्मांचे नाव यज्ञ असे आहे। वृष्टी यज्ञामुळे होते या वाक्याचा अर्थ असा समजावा की मनुष्यांकडून केल्या जाणाऱ्या कर्तव्यांची पालनरूपी यज्ञामुळे वृष्टी होते। आपण असे म्हणू की अमक्या देशात यज्ञ होत नाहीत, तेथे वृष्टी का होते? याचे उत्तर हेच की तेथेही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लोकोपकारार्थ सत्कर्मे होत असतात। त्याशिवाय आणखी एक गोष्ट अशी की सृष्टीच्या प्रारंभापासूनच यज्ञ होत आले आहेत। त्या यज्ञांचे फल या स्वरूपात तेथे वृष्टी होते आणि जोपर्यंत पूर्वोर्जित यज्ञ समूह संचित असेल, जोपर्यंत तो समाप्त होत नाही तोपर्यंत वृष्टी होत राहील। परंतु मनुष्याने जर यज्ञ करणे बंद केले तर हा संचय हळूहळू समाप्त होईल आणि त्यानंतर वृष्टी होणार नाही। त्यामुळे सृष्टीतील जीवांचे शरीर धारण आणि भरण पोषण कठीण होईल। म्हणून कर्तव्य पालनरूपी यज्ञ माणसाने अवश्य केला पाहिजे। बघा किती सुंदर पद्धतीने आपल्याला सांगतायत। आज जर आपण आता तुम्ही ह्याचा संबंध ग्लोबल वॉर्मिंग आणि काय म्हणतात भोगवाद यांच्याशी जोडू शकता की ह्याच्यामुळे परिणाम कसा होणार आहे आणि भविष्यामध्ये पाण्याची, अन्नाची कशी किंवा जीवांची कशी हानी होणार आहे, या सगळ्याशी पण आपण याचा संबंध म्हटलं तर लावू शकतो। पुढचा प्रश्न, विहित कर्मांमुळे यज्ञ उत्पन्न होतो या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की भिन्न भिन्न मनुष्यांसाठी त्यांचे वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यांच्या भेदामुळे जे नाना प्रकारचे यज्ञ शास्त्रांमध्ये सांगितले आहेत ते सर्व मन, इंद्रिय किंवा शरीर यांच्या क्रियेने संपादित होतात। शास्त्रविहित क्रियेशिवाय कोणत्याही यज्ञाची सिद्धी होत नाही। 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात हेच स्पष्ट केले गेले आहे। पुढचा प्रश्न, ब्रह्मोद्भवम या पदात ब्रह्म या शब्दाचा अर्थ काय आहे व कर्म त्याच्यापासून उत्पन्न होते हे सांगण्याचे काय तात्पर्य? उत्तर, गीतेमध्ये ब्रह्म या शब्दाचा प्रयोग प्रसंगाप्रमाणे परमात्मा, प्रकृती, ब्रह्मदेव आणि ब्राह्मण या सर्वांच्या अर्थी झालेला आहे। येथे कर्माच्या उत्पत्तीचे प्रकरण आहे आणि विहित कर्मांचे ज्ञान माणसास वेद व वेदानुकूल शास्त्रे यांपासून होत असते। म्हणून येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ वेद असा मानला पाहिजे। याशिवाय ब्रह्म हे अक्षरापासून उत्पन्न झालेले आहे असे म्हटले आहे, म्हणूनही ब्रह्म याचा अर्थ वेद असा मानणेच ठीक होईल। कारण परमात्मा हा तर स्वतः अक्षर आहे आणि प्रकृती ही अनादी आहे, म्हणून त्या दोघांना अक्षरापासून उत्पन्न झालेले असे म्हणता येत नाही। ब्रह्मदेव आणि ब्राह्मण यांचे येथे संदर्भ नाहीत। कर्मे ही वेदांपासून उत्पन्न झालेली आहेत असे सांगून येथे असे दर्शवले आहे की कोणत्या मनुष्याने कोणते कर्म कशा प्रकारे करणे हे कर्तव्य आहे। ही गोष्ट वेद व शास्त्र यांच्याद्वारे समजून घेऊन ज्या विधिवत क्रिया केल्या जातात त्यांच्यामुळेच यज्ञ संपादित होतो। अशा क्रिया वेदानुकूल शास्त्रांमुळेच समजतात। म्हणून यज्ञ संपादन करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने आपल्या कर्तव्याचे ज्ञान मिळवले पाहिजे। आपलं कर्तव्य काय आहे तोच यज्ञ आहे आणि त्याचं ज्ञान आपण वेदांच्या द्वारे, उपनिषदांच्या द्वारे मिळवलं पाहिजे, म्हणजे खरा यज्ञ होणार आहे। पुढचा प्रश्न, वेदाला अक्षरापासून उत्पन्न होणारा असे म्हणण्याचा अभिप्राय काय आहे? कारण वेद तर अनादी मानले जातात। उत्तर, खूप सुंदर प्रश्न आहे। याच्यावरती बरेच डिबेट्स होत असतात, या विषयावरती बरेच डिबेट्स होत असतात। त्याचं उत्तर अनायासे आपल्याला मिळतं इथं। परब्रह्म परमेश्वर नित्य आहे, त्यामुळे त्याचे विधान स्वरूप असलेले वेद हेही नित्य होत, यात काही शंका नाही। येथे वेद हे परमेश्वरापासून उत्पन्न झाले असे सांगण्याचा अर्थ असा अर्थ नव्हे की वेद पूर्वी नव्हते आणि नंतर उत्पन्न झाले, पण याचा अभिप्राय असा की सृष्टीच्या आदी कालामध्ये वेद हे परमेश्वरापासून प्रकट होतात आणि प्रलय कालामध्ये त्या परमेश्वरामध्येच विलीन होतात असे मानले जाते। हे वेद अपौरुषेय आहेत, म्हणजे कोणा पुरुषाकडून बनवलेले ते शास्त्र नव्हे। हे दाखवण्यासाठी येथे वेदांना अक्षरापासून म्हणजेच अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न होणारे असे म्हटले आहे। म्हणून अशा म्हणण्यामुळे वेदांची अनादिता सिद्ध केली गेली आहे। 17व्या अध्यायातील 23व्या श्लोकात वेद हे परमात्म्यापासून उत्पन्न झाले असे म्हणण्यामागे हीच भावना आहे।
पुढचा प्रश्न, सर्वगतम या विशेषणासह ब्रह्म हे पद येथे कशाचे वाचक आहे आणि हेतुवाचक तस्मात या पदाचा उपयोग करून ते यज्ञात नित्य प्रतिष्ठित असते असे सांगण्याचा हेतू काय आहे? उत्तर, सर्वगतम या विशेषणासह ब्रह्म हे पद येथे सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सर्वाधार अशा परमेश्वराचे वाचक आहे आणि तस्मात या पदाचा उपयोग करून तो परमेश्वर यज्ञात नित्य प्रतिष्ठित असल्याचे सांगून असे दाखवले आहे की सर्व यज्ञांचे विधी ज्या वेदात सांगितले आहेत तो वेद म्हणजे भगवंतांची वाणी होय. म्हणून त्या सांगितलेल्या विधींनी युक्त अशा यज्ञामध्ये सर्व यज्ञांच्या अधिष्ठाता जो यज्ञ सर्वव्यापी परमेश्वर तो नेहमीच स्वतः विराजमान असतो. म्हणून यज्ञ हा साक्षात परमेश्वराची मूर्ती होय. म्हणून प्रत्येक मनुष्याने भगवत प्राप्तीसाठी भगवंताच्या आज्ञेप्रमाणे आपापल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. पुन्हा पुन्हा कर्तव्य 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 ते आपल्याला सांगतायत. लक्षात घ्यायचा भावार्थ काय आहे. पुढचा श्लोक 16वा श्लोक, त्याचा भावार्थ आधी बघूया. अशा प्रकारे सृष्टीचक्राची स्थिती यज्ञावर अवलंबून असते असे सांगून आणि परमात्मा यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो असे सांगून आता त्या यज्ञरूपी स्वधर्माच्या पालनाची अवश्य कर्तव्यता सिद्ध करण्यासाठी त्या सृष्टीचक्रास अनुकूल असे न चालणाऱ्या म्हणजे आपले कर्तव्य पालन न करणाऱ्या लोकांची निंदा भगवंत करीत आहेत. आता कर्तव्य न करणाऱ्या कर्मांची निंदा भगवंत करतायत. ह्या पुढच्या 16व्या श्लोकामध्ये एक कटाक्ष टाकूया आणि मग वाचूयात. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अगायुरिंद्रिया रामो मोगम पार्थ सजीवती. अर्थ बघूयात 16व्या श्लोकाचा. हे पार्था, जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जातो. त्याचं आयुष्य व्यर्थ जातं. आता परमेश्वर म्हणतायत जो भोगांमध्ये रमतो त्याचं आयुष्य व्यर्थ जातं. या 16व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, येथे चक्रम हे पद कशाचे वाचक आहे आणि त्याबरोबर एवं प्रवर्तितम हे विशेषण लावण्याचे तात्पर्य काय आहे व त्याला अनुकूल वागणे म्हणजे काय? उत्तर, 14व्या श्लोकामधील वर्णनाप्रमाणे चक्रम हे पद येथे सृष्टी परंपरेचे वाचक आहे. कारण मनुष्याकडून केल्या जाणाऱ्या शास्त्रविहित क्रियांनी यज्ञ संपन्न होतो. यज्ञाने वृष्टी होते, वृष्टीने अन्न उत्पन्न होते, अन्नाने प्राणी उत्पन्न होतात, पुन्हा त्या प्राण्यांमधील मनुष्याकडून केल्या जाणाऱ्या कर्मामुळे यज्ञ व यज्ञामुळे वृष्टी होते. अशा प्रकारे ही सृष्टी परंपरा नेहमी चक्राप्रमाणे चालत आलेली आहे. म्हणजे वेद, यज्ञ, वृष्टी आणि अन्न आणि प्राणी हे चक्र कायम चालू राहत आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे ही सृष्टी परंपरा नेहमी चक्राप्रमाणे चालत आली आहे हेच दाखवण्यासाठी चक्रम या पदाबरोबर एवं प्रवर्तितम हे विशेषण लावले आहे. ही सतत चालणारी आहे म्हणून एवं प्रवर्तितम हे विशेषण लावलेले आहे. आपापले वर्ण, आश्रम, स्वभाव व परिस्थिती यांच्याप्रमाणे ज्या मनुष्याचा जो स्वधर्म आहे ज्याचे पालन करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे त्यानुसार आपल्या कर्तव्याचे सावधपणे पालन करणे म्हणजेच त्या चक्राप्रमाणे चालणे होय. म्हणून आसक्ती व कामना यांचा त्याग करून केवळ सृष्टीचक्राची सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जो कोणी योगी आपल्या कर्तव्याचे अनुष्ठान करतो ज्यामध्ये स्वार्थाशी त्याचा किंचितही काहीही संबंध नसतो तो योगी त्या स्वधर्म स्वरूप यज्ञामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वरास प्राप्त करून घेतो. पुढचा प्रश्न, या सृष्टीचक्राशी अनुकूल असे न वागणाऱ्या मनुष्याला इंद्रियाणाम आणि अघायू असे म्हणण्याचे व त्याचे जीवन व्यर्थ असे सांगण्याचे तात्पर्य काय? उत्तर, आपल्या कर्तव्याचे पालन न करणे म्हणजे वरील सृष्टीचक्राला अनुकूल असे न वागणे. आपले कर्तव्य विसरून जो मनुष्य विषयांमध्ये आसक्त होऊन म्हणजे भोगांमध्ये आसक्त होऊन इंद्रियांचे द्वारा निरंतर भोगांमध्ये रममाण होतो व सर्व प्रकारे भोग भोगून इंद्रिय तृप्त करणे हेच ज्याच्या जीवनाचे ध्येय आहे त्याला इंद्रियाराम असे म्हटले जाते. अशा प्रकारे आपल्या कर्तव्याचा त्याग करणारा मनुष्य भोगांच्या कामनेने प्रेरित होऊन स्वेच्छाचारी होतो व आपल्या स्वार्थामध्ये लिप्त राहिल्यामुळे तो दुसऱ्याच्या हिताची किंवा अहिताची काहीही पर्वा करीत नाही. त्यामुळे दुसऱ्यावर वाईट परिणाम होतो आणि सृष्टीच्या व्यवस्थेमध्ये अडथळा येतो. असे झाल्यामुळे सर्व प्रजेस दुःख होते. म्हणून आपल्या कर्तव्याचे पालन न करता सृष्टीमध्ये दुर्व्यवस्था निर्माण करणारा तो मनुष्य मोठ्या दोषाचा भागीदार होतो. तो आपला स्वार्थ साधण्यासाठी जन्मभर अन्यायाने धन व ऐश्वर्य यांचा संग्रह करीत असतो. म्हणून त्याला अघायू असे म्हटले आहे. जगात आपल्या कर्तव्याचे पालन करून सर्व जीवांना सुख देणे आणि परमकल्याण स्वरूप असलेल्या परमेश्वराची प्राप्ती करून घेणे हा मानवी जीवनाचा मुख्य उद्देश आहे. परंतु मनुष्य जीवनाच्या मुख्य ध्येयापासून तो मनुष्य सर्वस्वी वंचित राहतो आणि आपल्या अमूल्य
मनुष्य जीवन विषयभोगांमध्ये रत राहून तो फुकट घालवतो, म्हणून त्याचे जीवन व्यर्थ आहे असे म्हटले आहे. अर्थात पुढचा 17वा श्लोक त्याचा संबंध. येथे अशी जिज्ञासा निर्माण होते की वरील प्रकारे सृष्टीचक्राप्रमाणे जगण्याची जबाबदारी कोणत्या श्रेणीच्या मनुष्यांवर आहे. परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या सिद्ध महापुरुषांखेरीज या सृष्टीशी संबंध ठेवणाऱ्या सर्व मनुष्यांवर आपापले कर्तव्य पालन करण्याची जबाबदारी आहे हे दर्शवण्यासाठी 2 श्लोकांमध्ये ज्ञानी महापुरुषासाठी कर्तव्याचा अभाव व त्याचे कारण भगवंतांनी सांगितले आहे. एक कटाक्ष टाकूयात आणि मग वाचूयात 17वा श्लोक. यस्यात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. पुन्हा एकदा वाचतो. यस्यात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. अर्थ बघूयात 17व्या श्लोकाचा. परंतु जो मनुष्य आत्म्याप्रमाणेच आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. स्पष्टता करतायत इथं भगवंत आपल्यासाठी महापुरुष आणि आपल्यामधला फरक सांगतायत. जो आत्म्यामध्येच तृप्त आणि आत्म्यामध्येच रमणारा असतो आणि त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही असं ते आपल्याला सांगतायत. पुन्हा एकदा आठवण करून देतो की ह्या उपक्रमामध्ये भगवद्गीता समजावून घेणे मराठीमध्ये हा आपला प्रश्न उत्तराद्वारे समजावून घेणे हा आपला हेतू आहे. शुद्ध रूपाने वाचण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत, शुद्ध रूपाने श्लोक पठण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण पहिल्याच प्रयत्नात जमेल असं नाही, हळूहळू आपण सराव करत गेलो तर आपल्याला पुढे जमणार आहे. भगवद्गीता श्लोक पठणाच्या उपक्रमामध्ये आपण शुद्ध वाचण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढचा प्रश्न, तू या शब्दाचा अभिप्राय काय आहे? उत्तर, पूर्वीच्या श्लोकात ज्यांच्यासाठी स्वधर्म पालन आवश्यक कर्तव्य म्हटले आहे आणि स्वधर्म पालन न करण्यामुळे ज्यांना आगायू म्हटले आहे अशा त्या सर्व माणसांपेक्षा फार वेगळे असलेल्या शासनाच्या पलीकडे पोहोचलेल्या अशा ज्ञानी महापुरुषांना वेगळे करून दाखवण्यासाठी व त्यांच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी येथे तू पदाचा उपयोग केला गेला आहे. पुढचा प्रश्न, आत्मरतिः, आत्मतृप्तः आणि आत्मनी एव संतुष्टः या तिन्ही विशेषणांसह यह हे पद कोणत्या मनुष्याचे वाचक आहे आणि त्याला मानवः म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, वरील विशेषणासह यह हे पद येथे सच्चिदानंद घन पूर्ण ब्रह्म अशा परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी महात्म्या पुरुषाचे वाचक आहे आणि त्याला मानवः असे म्हणून हे दर्शवले आहे की प्रत्येक मनुष्य साधन करून असा मनुष्य बनू शकतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य महात्मा बनू शकतो, सच्चिदानंद घन पूर्ण ब्रह्म अशा परमात्म्यास प्राप्त करून घेऊ शकतो प्रत्येक मनुष्य. म्हणून मानवः हे शब्द वापरलेला आहे, कारण परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार प्रत्येक मनुष्यास आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे, एव ह्या अव्ययासह आत्मरतिः या विशेषणाचा भावार्थ काय आहे? उत्तर, या विशेषणाद्वारे असे दाखवले आहे की ज्याला परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे त्याच्या दृष्टीला हे संपूर्ण जग स्वप्नातून जागा झालेल्या मनुष्याप्रमाणे भासते. म्हणून त्याला कोणत्याही सांसारिक वस्तूबद्दल किंचितही रमणीय बुद्धी वाटत नाही आणि तो कोणत्याही वस्तूत रमून जात नाही. केवळ एका परमात्म्यामध्येच अभिन्न भावनेने त्याची आढळ अशी स्थिती होऊन जाते. त्यामुळे त्याचे मन व बुद्धी या जगात रममाण होत नाहीत. त्याच्या ठिकाणी फक्त परमात्म्याच्या स्वरूपाविषयीचा निश्चय व त्याचे चिंतन हे स्वाभाविकपणे होत राहतात. हेच त्याचे आत्म्यामध्ये रममाण होणे होय. पुढचा प्रश्न, आत्मतृप्तः या विशेषणाचा भावार्थ काय आहे? उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की परमात्म्यास प्राप्त करून घेतलेला पुरुष हा पूर्ण काम होऊन जातो. त्याला प्राप्त करून घेण्याजोगी कोणतीही गोष्ट राहत नाही आणि कोणत्याही सांसारिक वस्तूची त्याला किंचितही गरज नसते. तो परमात्म्याच्या स्वरूपात अनन्य भावनेने राहून सदैव तृप्त असतो. पुढचा प्रश्न, आत्मनी एव संतुष्टः या विशेषणाचा भावार्थ काय आहे? उत्तर, यातून असा भावार्थ दाखवला आहे की परमात्म्यास प्राप्त करून घेतलेला पुरुष नित्य निरंतर परमात्म्यामध्येच संतुष्ट असतो. जगातील कोणतेही मोठ्यात मोठे प्रलोभनही त्याला आपल्याकडे ओढून घेऊ शकत नाही. त्याला कोणत्याही कारणाने किंवा कोणत्याही घटनेने किंवा किंचितही असंतोष वाटत नाही. जगातील कोणत्याही गोष्टीशी त्याचा संबंध राहत नाही. तो सदैव हर्ष शोकादी विकारांच्या सर्वस्वी पलीकडे जाऊन सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये निरंतर संतुष्ट राहतो. पुढचा प्रश्न, त्याला कोणतेही कर्तव्य नसते या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, या म्हणण्यातून असे दर्शवले आहे की वरील विशेषणांनी युक्त असा महापुरुष परमात्म्यास प्राप्त करून घेतो म्हणून त्याची सर्व कर्तव्ये संपलेली असतात.
तो कृतकृत्य झालेला असतो, कारण मनुष्यासाठी जे कर्तव्य सांगितले आहे त्या सर्वांचा उद्देश फक्त एका परमकल्याण स्वरूप असलेल्या परमात्म्यास प्राप्त करून घेणे हा होय. म्हणून ज्याचा तो उद्देश पूर्ण झालेला आहे त्याला काहीही करावयाचे उरलेले नसते, त्याचे कर्तव्य संपलेले असते. पुढचा प्रश्न, मग ज्ञानी पुरुष कोणतेही कर्म करत नाहीत काय? उत्तर, मन व इंद्रिय यांसह ज्ञानी पुरुषांची शरीराशी कोणताही संबंध उरत नाही, म्हणून तो वास्तविक काहीही करत नाही. तथापि लोकदृष्टीने मन, बुद्धी व इंद्रिय यांचेद्वारे पूर्वीचे सवयीमुळे प्रारब्धाप्रमाणे त्याच्याकडून शास्त्रानुकूल कर्मे होत असतात. अशी कर्मे ममता, अभिमान, आसक्ती व कामना यांनी पूर्णपणे रहित असल्यामुळे ती कर्मे परमपवित्र असतात आणि ती दुसऱ्यांच्यासाठी आदर्श असतात. असे असूनही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अशा ज्ञानी पुरुषावर शास्त्राचे कोणतेही शासन नसते. 18वा श्लोक, नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. 18व्या श्लोकाचा अर्थ बघूयात. त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही, तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. पहिला प्रश्न 18व्या श्लोकावरचा, त्या महापुरुषाला कर्म करणे किंवा न करणे यांच्याशी कोणतेही प्रयोजन नसते असे म्हणण्याचा अभिप्राय काय? उत्तर, पूर्वीच्या श्लोकात ही गोष्ट सांगितली गेली आहे की ज्ञानी पुरुषाला कोणतेही कर्तव्य उरत नाही. ती गोष्ट स्पष्ट करण्यासाठी या वाक्यात त्याच्यासाठी कर्तव्यांच्या अभावाचे कारण सांगितले आहे. तात्पर्य असे की तो महापुरुष निरंतर परमात्म्याच्या स्वरूपात संतुष्ट राहतो, म्हणून त्याला कोणत्याही कर्माने लौकिक किंवा पारलौकिक प्रयोजन सिद्ध करण्याचे कारण उरत नाही. त्याचप्रमाणे त्याला कर्माचा त्याग करूनही कोणतेही प्रयोजन सिद्ध करायचे नसते, कारण त्याच्या सर्व गरजा संपलेल्या असतात. आता त्याला काहीही मिळवायचे असे उरत नाही, त्यामुळे त्याला कर्म करणे हे विधेय असत नाही व ते न करणेही विधेय नसते. शास्त्राच्या बंधनातून तो पूर्णपणे मुक्त असतो. जर तो मन, इंद्रिये यांचे समुच्चय रूप असलेल्या शरीराने कर्म करीत असेल तर शास्त्र त्याला त्याग करण्यासाठी भाग पाडत नाही, आणि कर्मे जर केली जात नसतील तर शास्त्र त्याला कर्म करण्यासाठीही भाग पाडत नाही. म्हणून ज्ञान झाल्यावर सुद्धा जीवनमुक्तीचे सुख भोगण्यासाठी ज्ञानी पुरुषाने कर्माचा त्याग किंवा अनुष्ठान करण्याची गरज आहे असे ज्ञानी माणसाच्या संदर्भात मानण्याची आवश्यकता नाही. कारण ज्ञान झाल्यावर मन आणि इंद्रियांच्या आरामरूपी तुच्छ सुखाशी त्याचा काहीही संबंध नसतो. तो नेहमी नित्यानंदामध्ये मग्न असतो आणि स्वतः आनंदरूप बनतो. म्हणून जो कोणी विशेष सुखांच्या प्राप्तीसाठी एखाद्या गोष्टीचे ग्रहण करणे किंवा तिचा त्याग करणे हे आपले कर्तव्य उरलेले आहे असे मानतो, तो खरा ज्ञानी नव्हे, तर तो एखाद्या विशिष्ट स्थितीतलाच ज्ञानाची प्राप्ती समजून स्वतःला ज्ञानी मानणारा होय. 17व्या श्लोकात सांगितलेल्या लक्षणांनी युक्त अशा ज्ञानी पुरुषांमध्ये अशा समजुतीस वाव नाही. हीच गोष्ट दाखवण्यासाठी भगवंतांनी उत्तर गीतेमध्येही म्हटले आहे की ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः न चास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेन्नस तत्ववित. म्हणजे जो कोणी योगी ज्ञानरूपी अमृताने तृप्त आणि कृतकृत्य झालेला आहे त्याला कोणतेही कर्तव्य उरत नाही. जर कर्तव्य उरत असेल तर तो तत्वज्ञानी नव्हे. पुढचा प्रश्न, सर्व प्राण्यांशी याचा किंचितही स्वार्थाचा संबंध नसतो या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, यातून भगवंतांनी असे दर्शवले आहे की ज्ञानी पुरुषाला कर्म करणे आणि न करणे यांच्याशी काहीही प्रयोजन नसते. तसेच त्याला स्थावर जंगम अशा कोणत्याही प्राण्याशी किंचितही कोणतेही प्रयोजन उरत नाही. तात्पर्य असे की ज्याचा देहाभिमान सर्वस्वी नष्ट झालेला नाही आणि जो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधन करीत आहे असा साधक जरी स्वतःच्या सुखाच्या भोगासाठी काहीही इच्छित नसला तरी शरीर निर्वाहासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याचा इतर प्राण्यांशी काहीसा स्वार्थाचा संबंध असतो. म्हणून त्याने शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे कर्मांचे ग्रहण करणे किंवा त्याग करणे हे त्याचे कर्तव्य होय. परंतु सच्चिदानंद घन परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी पुरुषाला शरीराचा अभिमान न राहिल्यामुळे त्याला जीवनाची पर्वा नसते. अशा स्थितीत त्याच्या शरीराचा निर्वाह प्रारब्धाप्रमाणे आपोआप होत असतो. त्याचा कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्राण्याशी स्वार्थाचा संबंध नसतो, म्हणून त्याला कोणतेही कर्तव्य उरत नाही. तो पूर्णपणे कृतकृत्य असतो. पुढचा प्रश्न, अशा परिस्थितीत त्याच्याकडून कर्मे का केली जातात? उत्तर, त्याच्याकडून कर्मे केली जात नाहीत तर प्रारब्धाप्रमाणे लौकिक दृष्टीने लोकसंग्रहासाठी ती कर्मे घडत असतात. खरे तर त्या कर्मांशी काहीही संबंध नसतो, म्हणून त्या कर्मांना
कर्मच मानलेले नाही. पुढचा श्लोक 19वा श्लोक, त्याचा संबंध बघूयात. मोठा संबंध दिसतोय, कदाचित 2 श्लोक कनेक्टेड असतील. येतपर्यंत भगवंतांनी पुष्कळशी कारणे सांगून ही गोष्ट सिद्ध केली की जोपर्यंत 19व्या श्लोकाचा संबंध पुन्हा एकदा वाचतो. येतपर्यंत भगवंतांनी पुष्कळशी कारणे सांगून ही गोष्ट सिद्ध केली की जोपर्यंत मनुष्याला परम श्रेय असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत स्वधर्माचे पालन करणे म्हणजे आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे विहित कर्मांचे अनुष्ठान निस्वार्थ भावनेने करणे हे त्याचे अवश्य कर्तव्य आहे. मात्र परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाकडून कोणतेही कर्तव्य नसतानाही त्याचे मन व इंद्रिय यांच्याद्वारे लोकसंग्रहासाठी प्रारब्धाप्रमाणे कर्मे होतात. आता वरील वर्णनास अनुसरून भगवंत अर्जुनाला अनासक्त भावनेने कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देत आहेत. आता अर्जुनाला 19व्या श्लोकामध्ये आज्ञा देत आहेत भगवंत, कर्म करण्याची आज्ञा देत आहेत. पहिल्यांदा एक कटाक्ष टाकू आणि मग वाचूयात. 19वा श्लोक. तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. अर्थ बघूयात 19व्या श्लोकाचा. म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. आता प्रश्न उत्तर बघूयात 19व्या श्लोकावरची. पहिला प्रश्न, तस्मात या पदाचा भावार्थ काय आहे? उत्तर, तस्मात हे पद येथे मागील श्लोकाशी संबंध दाखवते. याच्याद्वारे भगवंतांनी असे दर्शवले आहे की आतापर्यंतच्या वर्णनात मी ज्या ज्या कारणांनी स्वधर्म पालन करण्याची परम आवश्यकता सिद्ध केली आहे त्या कारणांचा विचार केला असता ही गोष्ट स्पष्ट होईल की सर्व प्रकारे स्वधर्मांचे पालन करण्यामागे तुझे हित आहे, म्हणून तू आपल्या वर्ण धर्माप्रमाणे कर्म केलेच पाहिजेस. पुढचा प्रश्न, आसक्त या पदाचा भावार्थ काय? उत्तर, आसक्त या पदाने भगवंत अर्जुनाला सर्व कर्मांमधील व त्यांचे फलरूप असलेल्या अशा सर्व भोगांमधील आसक्तीचा त्याग करून कर्म करण्यास सांगत आहेत. आसक्तीचा त्याग म्हटल्यावर कामनेचा त्याग त्यातच आला, कारण आसक्तीमुळे कामना उत्पन्न होते, म्हणून येथे फलेच्छेचा त्याग स्वतंत्रपणे सांगितलेला नाही. पुढचा प्रश्न, सततम या पदाचा तात्पर्यार्थ काय आहे? उत्तर, भगवंतांनी पूर्वी ही गोष्ट सांगितली आहे की कोणीही मनुष्य क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. यावरून असे सिद्ध होते की मनुष्य निरंतर काही ना काही कर्मे करीतच असतो. म्हणून येथे सततम या पदाचा उपयोग करून भगवंतांनी असे म्हटले आहे की तू सदा सर्वदा जितकी म्हणून कर्मे करशील त्या सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फलांमध्ये असलेल्या आसक्तीमधून मुक्त होऊन ती कर्मे कर. कोणत्याही प्रसंगी कोणतेही कर्म आसक्तीपूर्वक करू नकोस. आसक्ती ठेवून कर्म करायचं नाही. आपली कर्तव्य कर्म जी आहेत ती करत राहायची आहेत, फलाची अपेक्षा ठेवायची नाही. वारंवार तोच संदेश किंवा मेसेज आपल्याला देत आहेत. पुढचा प्रश्न, कर्म या पदाबरोबर कार्यम हे विशेषण लावण्यामागे काय अर्थ आहे? उत्तर, याच्याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की तुझ्यासाठी वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती याप्रमाणे जी कर्म कर्तव्ये म्हणून आहेत तीच कर्मे तू केली पाहिजेस. परधर्माची कर्मे, निषिद्ध कर्मे आणि व्यर्थ किंवा काम्य कर्मे करू नयेस. पुढचा प्रश्न, समाचार या क्रियापदाचा भावार्थ काय? उत्तर, आचर या क्रियापदाला सम हा उपसर्ग लावून भगवंतांनी असे दाखवले आहे की त्या कर्माचे तू जाणीवपूर्वक व विधीपूर्वक यथायोग्य आचरण कर. असे न केल्यास बेसावधपणामुळे त्या कर्मामध्ये त्रुटी होऊ शकते आणि त्यामुळे परमश्रेयाच्या प्राप्तीसाठी तुला उशीर लागण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न, आसक्तीने रहित होऊन कर्म करणारा पुरुष परमात्म्यास प्राप्त करून घेतो या म्हणण्याचा भावार्थ कोणता? उत्तर, या म्हणण्यातून भगवंतांनी वरील कर्मयोगाचे फल सांगितले आहे. तात्पर्य असे की वरील प्रकारे आसक्तीचा त्याग करून कर्तव्य कर्माचे आचरण करणारा मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो व तो परमपुरुष परमात्म्याला प्राप्त करून घेतो. इतके या कर्मयोगाचे महत्व आहे. म्हणून सर्व कर्मे वरील प्रकारेच केली पाहिजेत. म्हणून या अध्यायाला कर्मयोग असं नाव दिलेलं आहे. पुढचा 20वा श्लोकाचा संबंध बघूया. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी ही गोष्ट सांगितली आहे की आसक्तीरहित होऊन कर्म करणारा मनुष्य परमात्म्यास प्राप्त करून घेतो. त्याच गोष्टीचे समर्थन करण्यासाठी जनक, राजा इत्यादींचे उदाहरण देऊन नंतर अर्जुनाला कर्म करणे उचित असल्याचे भगवंत सांगत आहेत. आता 20वा श्लोक, त्याच्यावरती एक कटाक्ष टाकूया आणि मग वाचूयात.
कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि। पुन्हा एकदा वाचतो। कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि। 20व्या श्लोकाचा अर्थ, जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते, म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य। 20व्या श्लोकाचा पहिला प्रश्न, जनकादयः या पदाने कोणत्या पुरुषांचा संकेत केलेला आहे आणि कर्माद्वारेच त्यांनी परमसिद्धी मिळवली होती या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, भगवंतांनी उपदेश केला त्या कालापर्यंत राजा जनकाप्रमाणे ममता, आसक्ती आणि कामना यांचा त्याग करून केवळ परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच कर्म करणारे अश्वपती, इक्ष्वाकू, प्रल्हाद, अंबरीश इत्यादी जितके म्हणून महापुरुष होऊन गेले त्या सर्वांचा संकेत जनकादयः या पदाने केला गेला आहे। पूर्वीच्या श्लोकात असे सांगितले होते की आसक्तीरहित झालेला मनुष्य परमात्म्याला प्राप्त करून घेतो। तेच उदाहरणाने सिद्ध करण्यासाठी येथे सांगितले आहे की पूर्वीच्या कालातील जनक इत्यादी प्रमुख महापुरुष सुद्धा आसक्तीरहित कर्मांनीच परमसिद्धीस पोहोचले होते। तात्पर्य असे की आजवर पुष्कळशा महापुरुषांनी ममता, आसक्ती आणि कामना यांचा त्याग करून कर्मयोगाने परमात्म्याला प्राप्त करून घेतले होते। ही काही नवीन गोष्ट नव्हे, म्हणून परमात्म्यास प्राप्त करून घेण्याचा तो स्वतंत्र व निश्चित मार्ग होय, यात कोणत्याही प्रकारची शंका घेण्याचे कारण नाही। पुढचा प्रश्न, परमात्म्याची प्राप्ती तर तत्वज्ञानाने होते, मग येथे आसक्तीरहित कर्मांना परमात्म्याच्या प्राप्तीचे द्वार असे म्हणण्याचे तात्पर्य काय? सुंदर प्रश्न आणि सुंदर ज्ञान आपल्याला हे उपक्रमातून मिळतंय। पुन्हा एकदा आभार त्या जगदयालजींचे की तत्वज्ञानाने जर परमात्म्याची प्राप्ती होती तर मग कर्म करून प्राप्ती कशाला करून घ्यायची? मग डायरेक्ट तत्वज्ञान मिळवण्याच्या मागे लागलं तर काय? म्हणजे आपण डायरेक्ट संन्यासी बनून हिमालयात गेलं तर काय? मग कर्म करायला कशाला सांगतायत भगवंत, असा प्रश्न आहे। आणि त्याचं उत्तर, आसक्तीरहित कर्मांनी ज्याचे अंतःकरण शुद्ध होते त्याला परमात्म्याच्या कृपेने तत्वज्ञान आपोआप होते व कर्मयोगयुक्त मुनीला परमात्म्याची प्राप्ती तात्काळ होते, म्हणून येथे आसक्तीरहित कर्मांना परमात्म्याच्या प्राप्तीचे द्वार असे म्हटले आहे। पुढचा प्रश्न, लोकसंग्रह कशास म्हणतात आणि येथे लोकसंग्रहाचा विचार करून कर्म करणे हे उचित असल्याचे सांगण्यात काय प्रयोजन आहे? उत्तर, सृष्टी संचालन सुरक्षित ठेवण्यासाठी सृष्टीच्या व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ न देता त्यामध्ये सहाय्यक होणे यालाच लोकसंग्रह असे म्हणतात। म्हणजे सर्व प्राण्यांचे भरण पोषण व रक्षण यांची जबाबदारी मनुष्यावर आहे, म्हणून आपला वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यांना अनुसरून कर्तव्य कर्मांचे आचरण करून तो मनुष्य दुसऱ्या लोकांना आपल्या आदर्शाने दुर्गुण व दुराचार यांच्यापासून परावृत्त करून स्वधर्माला लावतो, त्याचे असे करणे म्हणजे लोकसंग्रह होय। येथे अर्जुनाला लोकसंग्रहाचा विचार करून कर्म करणे हे उचित असल्याचे सांगून भगवंतांनी असे दाखवले आहे की कल्याण इच्छिणाऱ्या मनुष्याने परमश्रेयरूप परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आसक्तीरहित होऊन कर्म करीत राहणे हेच योग्य आहे। याशिवाय लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून मनुष्याला कर्म करीत राहणे योग्य आहे, म्हणून तू लोकसंग्रहासाठी जर मी कर्म केले नाही तर मला आदर्श म्हणून मानून माझे अनुकरण करून दुसरे लोकही आपली कर्तव्य सोडून देतील, त्यामुळे सृष्टीमध्ये गडबड होईल व तिची व्यवस्था बिघडून जाईल, म्हणून सृष्टीची सुव्यवस्था शाबूत ठेवण्यासाठी मला आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे हा विचार करून कर्म करणे हे उचित आहे। त्याचा तू त्याग करणे कोणत्याही प्रकारे योग्य नव्हे। पुढचा प्रश्न, परमात्म्याची प्राप्ती झालेल्या ज्ञानी पुरुषाकडूनच लोकसंग्रहार्थ कर्मे होऊ शकतात की साधक सुद्धा असे करू शकतो? उत्तर, ज्ञानी पुरुषाला स्वतःचे असे कोणतेही कर्तव्य नसते, त्यामुळे त्याची सर्व कर्मे लोकसंग्रहार्थ असतात, परंतु ज्ञानी पुरुषाला आदर्श मानून साधक सुद्धा लोकसंग्रहार्थ कर्म करू शकतो। तो तसे पूर्णपणे करू शकत नाही हे नक्की, कारण जोपर्यंत अज्ञानाची पूर्णपणे निवृत्ती होत नाही तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्वार्थ टिकून असतो, आणि जोपर्यंत स्वार्थाचा किंचितही संबंध असतो तोपर्यंत पूर्णपणे केवळ लोकसंग्रहार्थ कर्म होऊ शकत नाही। म्हणून पुढचा प्रश्न, जर ज्ञानी पुरुषाला कोणतेही कर्तव्य नसते आणि त्याच्या दृष्टीने कर्माला काहीही महत्त्व नसते तर त्याचे लोकसंग्रहार्थ कर्म करणे म्हणजे लोकांना दाखवण्यासाठीच असेल ना? उत्तर, ज्ञानी पुरुषाला कोणतेही कर्तव्य नसते तरी तो जे कर्म करतो ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी करीत नाही। त्याच्या मनात कर्माचे काहीही महत्त्व नसताना फक्त वरवर लोकांना दाखवण्यासाठी त्याच्याकडून कर्म केले गेले तर तो एक प्रकारचा दंभ होय।
ज्ञानी पुरुषांमध्ये दंभ असत नाही, म्हणून तो जे काही करतो ते लोकसंग्रहासाठी आवश्यक व महत्त्वपूर्ण समजूनच करतो. त्यात दिखाऊपणा, आसक्ती, कामना आणि अहंकार मुळीच नसतो. ज्ञानी पुरुषाचे कर्म कोणत्या भावनेने घडते हे दुसऱ्या कोणास कळत नाही, त्यामुळे त्याच्या कर्मामध्ये फार वेगळेपणा मानला जातो. आता पुढे श्लोक क्रमांक 21 चालू होतो, पण 21 घेतला तर आपला वेळ जास्त होईल व्हिडिओचा. आपली रेकॉर्डिंगची वेळ जवळपास संपलेली आहे, थोडासा कमी वेळ झालेला आहे, पण तरी हरकत नाही. आपण ह्या भागामध्ये 17व्या भागामध्ये इथे थांबूयात. पुढच्या 18व्या भागामध्ये आपण 21व्या श्लोकापासून सुरुवात करूयात. आपली नेहमीची विनंती की आपण हा व्हिडिओ ऐकलात शेवटपर्यंत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण हा उपक्रम पहिल्या भागापासून जर आपल्याला ऐकायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये गेलात तर पहिल्या भागापासून 16व्या भागापर्यंत सगळे भाग आपल्याला सलग ऐकता येतील. तिथे जाऊन आपण पहिले 16 भाग सुद्धा ऐका, ही आपल्याला नम्र विनंती आहे. प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला एक छोटीशी का विना एक कॉमेंट करा. आपली कॉमेंट हा व्हिडिओ किंवा हे भगवद्गीतेचं ज्ञान इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत करणार आहे, त्यामुळे आपल्या कॉमेंटची अत्यंत आवश्यकता आहे. हे भगवद्गीतेचं ज्ञान इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑटो सजेशनमध्ये लोकांना हे व्हिडिओ दिसण्यासाठी आपल्या कॉमेंटची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की एक कॉमेंट अवश्य करा. माझ्या चॅनलला जर आपण अजून केदार सीकर सनातन संस्कार या चॅनलला जर आपण अजून फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर फॉलो किंवा सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आपल्या आप्तजनांना, स्वकीयांना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकर्मींना फॉरवर्ड करा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग पुढच्या 18व्या भागात भेटूयात. तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.